नमस्कार, मी विनोद घाटगे. ABP माझाच्या या विशेष संवाद सत्रामध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत. आज माझ्यासोबत आहेत निर्माते अभिजित खोलप. सर, खूप स्वागत तुमचं ABP माझामध्ये. आणि खूप छान वाटतं आहे की आज तुम्ही ABP माझाच्या ऑफिसमध्ये न्यूजरूममध्ये आहात, कारण तुमचं कार्यक्षेत्र तर आता सातासमुद्रा पार पोहोचलेलं आहे. अमेरिकेमध्ये बसून तुमची खूप कामं सुरू असतात, त्याबद्दलच आपल्याला बोलायचं आहे. पण त्याआधी सरांनी ज्या पद्धतीनं राष्ट्रीय सिनेमा, त्यांच्या सिनेमासाठी, देऊळसाठी भारतीय ज्या पद्धतीचे सिनेमे त्यांनी आपल्या भेटीला आणले, त्यासाठी खरंच त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. कारण तो एक काळ होता जेव्हा मराठी सिनेमाला अशा एका हुकची गरज होती आणि तेव्हा तुम्ही ते करून दाखवलं आणि त्यानंतरही तुम्ही कार्यरत राहिलातच. आता आपल्या भेटण्याचं निमित्त आहे नाफा, अर्थातच. सो नाफाबद्दल मला ऐकायचं आहे की नेमकं काय आहे नाफा आणि यंदाचा हा सोहळा नेमका कसा असणार आहे? सो नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन. काय झालं ना की अमेरिकेमध्ये मराठी चित्रपटांना कधी बाजारपेठच नव्हती. म्हणजे मराठी निर्माते हे फक्त महाराष्ट्रातल्या ज्यांना जे काही पैसे मिळायचे त्याच्यावरनं ते निर्मितीची समीकरणं बांधतात. वेळेस आपण जर हिंदी किंवा साऊथ इंडियन मूवीज बघितले तर त्यांना अमेरिकेतनं बऱ्यापैकी चांगले रेव्हेन्यूज येतात. आणि शेवटी डॉलर रुपीच्या हिशोबाने बघताना नक्कीच अमेरिकेतले रेव्हेन्यूज हे स्वागतार्ह असतात. त्यामुळे मला असं विचारायला की जर आपण मराठी चित्रपटांना जर अमेरिकेतली बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर मग ते एक चांगली गोष्ट होऊ शकेल. आणि म्हणून मग नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन अशी मी सुरुवात केली. आणि मला असं वाटलं की त्याच्याबरोबरीनेच आपण अमेरिकेतले जे लोकल टॅलेंट आहे तर त्या टॅलेंटला घेऊन जर आपण काही चित्रपट निर्मिती केली तर मग तसे चित्रपट आपल्याला पूर्ण जगभर दाखवता येतील. आणि म्हणून मग नाफाची सुरुवात ह्या दोन कारणांमुळे झाली. एकतर म्हणजे लोकली आम्ही तिथे मराठी चित्रपट सृष्टी उभं करू इच्छितो आणि त्याचबरोबरीने भारतातले चित्रपट, मराठी चित्रपट हे अमेरिका, कॅनडामध्ये दाखवण्याची इच्छा आहे. खरं तर हे वितरण व्यवस्थेबद्दल तुम्ही बोलात, कारण अर्थात मराठी सिनेमाला त्याची खूप गरज आहे. कारण आपण कॉन्टेंटमध्ये कुठे कमी पडत नाही आहोत, आपण विषयामध्ये, आशयामध्ये किंवा क्वालिटी आणि दर्जामध्ये कमी पडत नाही आहोत. आपण कमी पडतो डिस्ट्रीब्युशनमध्ये, लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये. आणि त्यासाठी तुम्ही कामं करत आहात. काय रिस्पॉन्स मिळतो तुमचं जे काही काम तुम्ही सुरू केलं तेव्हापासून? तुमचा अनुभव काय की अमेरिकेमध्ये मराठी सिनेमांना मिळणारा प्रतिसाद? सो मराठी चित्रपटांचं आम्ही आता काय करतो की जेव्हा अमेरिकेत चित्रपट रिलीज होतात तर ते चित्रपट जर आपण बघायला गेलं तर साधारणतः भारतात जे किंवा महाराष्ट्रात जे गाजतात तेवढंच फक्त अमेरिकेत यायचे. आणि मग ते पण अगदी 2 किंवा 3 महिन्यानंतर यायचे. आणि मग त्यामुळे लोकांना जर चित्रपट बघायचे असतील तर त्यांना थिएटर नाही, त्यांना कुठेतरी शाळा कॉलेजमध्ये जायला लागायचं. म्हणजे प्रायव्हेट शोज व्हायचे. मी इनफॅक्ट माझा देऊळ चित्रपटाला पण तो म्हणजे भारतात एवढा गाजला, त्याला 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. पण तिथे मी स्वतः असे 10 ते 12 शोज केले आणि खूप अवघड जातं ते काम तिथे. म्हणून आम्ही काय केलं की आता आम्ही तिथल्याच लोकल थिएटर्सची पार्टनरशिप केली आहे की जेणेकरून आम्ही भारतात जेव्हा चित्रपट रिलीज होतो त्याच दिवशी आम्ही अमेरिकन, कॅनडामध्ये पण सायमल्टेनियस रिलीज करतो. म्हणजे आताचा आपण संगीत मानपान बघितला किंवा आत्ताचा आम्ही लेटेस्ट गुलकंद केला. आम्ही असं दर महिन्याला एक चित्रपट करतो आहे आणि असे 8 चित्रपट आम्ही आता गेले 8 महिन्यावर करतो आहे. तर ते चित्रपट आम्ही एकाच वेळेला रिलीज केल्यामुळे आता गुलकंदसारखा चित्रपट भारतात रिलीज झाला, तो अमेरिका, कॅनडामध्ये 56 थिएटर्समध्ये एकाच वेळेला रिलीज झाला. म्हणजे लोकांना आता थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला मिळतो आहे, ही एक सवय आम्ही त्या निमित्ताने लावतो आहे. आणि म्हणजे लोक आणि हिंदी आणि साऊथ इंडियनसाठी जातातच आहेत, पण मराठीसाठी जायला लागतं हे त्यांना कल्पना नव्हती. तर ती आय थिंक आता ती एक सुरुवात चांगली होती आहे. कारण की आत्ता चित्रपटांना साधारणतः 15 ते 20% रेव्हेन्यूज आता अमेरिकेतनं यायला सुरुवात झाली आणि आता ही चांगली गोष्ट आहे. कारण राईट. आणि म्हणजे निर्मात्यांना जेव्हा त्यांना इथे 7-8 कोटी मिळतात तेव्हा जर त्यांना एखादा कोटी जर अमेरिकेतनं यायला लागला तर तो त्यांच्यासाठी बोनस येतो आहे. आणि अशा पद्धतीने चांगले निर्माते पुढे येतील. कारण हे असं जर चालू राहिलं ना तर अजून जास्तीत जास्त रेव्हेन्यू वाढायला लागेल. आणि एक सांगता 40-50% जर रेव्हेन्यूज अमेरिकेतनं यायला लागला तर चांगले निर्माते पुढे येतील. कारण हा एक चांगला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट होऊ शकतो. देऊळच्या वेळेसच कुठेतरी हा विचार डोक्यात होता की आपल्याला जो काही त्रास आत्ता होतोय तो नाही होऊ दिला पाहिजे. म्हणजे देऊळला मी केलं ते मला तेव्हा वाटलं, पण मला असं वाटलं की इव्हेंच्युअली कोणतरी ते करेल म्हणून मी जास्त त्यात लक्ष घातलं नव्हतं. पण आता 2 वर्षापूर्वी रितेश देशमुखला पण तोच प्रश्न पडला. तो म्हटला, अरे मला भारतामध्ये 50-60 कोटी मिळतात आणि तुझ्या अमेरिकेमध्ये फक्त 5-6 लाखच मिळतात. म्हणून मी तेव्हा ठरवलं की नाही, आपण काहीतरी करूया. आणि त्याचबरोबर काय झालं ना की अमेरिकेमध्ये बऱ्याच चांगल्या पद्धतीने नाटकं किंवा परफॉर्मन्सेस होतात. कारण मराठी मंडळी आपली खूप आहेत तिथे. सांगा एक 5-1 लाख लोक अमेरिकेत राहतात, पण त्यांना डिजिटल मीडिया किंवा फिल्म्स किंवा वेब सिरीज हे कोणी कधीच केलेलं नव्हतं. म्हणून मी म्हटलं की आता माझ्या थोडीशी एक जी फिल्मची बॅकग्राऊंड आहे तर ती बॅकग्राऊंड वापरून जर आपण असा प्लॅटफॉर्म तयार केला की जिथे आम्ही लोकल टॅलेंट डेव्हलप करू आणि जसं एखादा छान लास वेगासच्या बॅकग्राऊंडवरती एक लव्ह सॉन्ग चाललं आहे किंवा सॅन फ्रान्सिस्कोच्या बॅकग्राऊंडवरती एक हॉरर कॉमेडी चालली आहे आणि अशा पद्धतीचे चित्रपट जर आपल्याला पुणे, मुंबईमध्ये दाखवता आले तर लोकांना ते नक्कीच आवडतील. म्हणजे लोक बारामती, सोलापूर, लातूर, कोकणचे चित्रपट बघतातच आहेत,
आहेत, पण त्याबरोबरीने एक अमेरिकेतला फ्लेवर आम्ही आणू शकतो आणि मे बी उद्याचे सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी अमेरिकेत येतील. खरं तर आता जसं तुम्ही म्हणालात की तिकडच्या सिनेमांना तिथल्या 5-6 लाख लोक आहेत अमेरिकेमध्ये मराठी आणि त्यांना लॅक कुठे करत होतो आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात की त्यांच्यामध्ये ती भूक जागी करण्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की ते असं विशेष सर्कल आहे. म्हणजे सुरुवातीला आपण त्यांच्यापर्यंत पोचलो नाही किंवा त्यांना जर चित्रपट दाखवले आणि ते चित्रपट जर आपण असं प्रायव्हेट शो म्हणून अरेंज केले तर ते काय होतं माहिती का, तो प्रायव्हेट शो अरेंज करायला पण त्यांना फार वेळ लागायचा. म्हणजे उद्या जर का एखादं हळदी कुंकू आलं, काही दहीहंडी आली त्या मराठी मंडळाची, तर तो चित्रपट ते चक्क पुढच्या महिन्यात टाकायची. आणि मी त्यांना म्हणायचं, अरे निर्मात्यांना त्या शनिवार रविवारमध्ये पैसे मिळवायचे असतात, तुम्ही 2-2 महिने पुढे टाकताय, त्याच्यामुळे त्या निर्मात्याला फक्त पाठीवरती शाबासकी मिळते, त्याच्या खिशात काहीच जात नाही आहे. आणि त्याच्यामुळे आय थिंक ते मॉडेलच चुकीचं होतं. आणि म्हणून आणि ते काय असं आम्ही काही नवीन शोधलं नाही मॉडेल, हिंदी आणि साऊथ इंडियन करतातच आहेत. आम्ही फक्त मराठीमध्ये ते मनापासून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी आम्हाला आता नाफामध्ये ऑलमोस्ट 3,000 लोक आता मेंबर आहेत आमचे. साधारणतः 800 लोक क्रिएटर मेंबर आहेत आणि मी जरी फाउंडर प्रेसिडेंट असलो तरी माझ्याबरोबर एक 12 लोकांची एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं आम्ही एक पूर्ण पिरामिड स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत आम्ही 5 लाख जरी मराठी असले तरी आम्ही 3-3.25 लाख मराठी लोकांचं नेटवर्क आमचं आहे की जेणेकरून आम्ही त्यांना मेसेज पाठवू शकतो, त्यांच्यापर्यंत चित्रपटाची माहिती पोहोचू शकतो. आणि नाफाचा आता आम्ही एक रेडिओ पण सुरू केला आहे, रेडिओ स्टेशन, आणि ते आत्ता सध्या कॅलिफोर्नियासाठीच फक्त आहे. आणि त्याच्या थ्रू आम्ही आता हे नवीन मूवीचं प्रमोशन करतो किंवा त्यांच्यातले कलाकारांचे इंटरव्ह्यूज घेतो, गाणी प्रमोट करतो. म्हणजे ओव्हरऑल आम्हाला तर एक मराठी वातावरण आम्ही तिकडे निर्मिती सुरू केली आहे की जी म्हणजे आता मागे जसं सचिन पिळगावकर तिकडे आले होते तर ते म्हणले की मला अमेरिकेतल्या महाराष्ट्राला भेटून खूप छान वाटलं. म्हणजे अशा पद्धतीचं आता ते मराठी वातावरण तिकडे तयार झालेलं आहे. नाही, मला एक क्युरियोसिटी म्हणून विचारतो की मराठी नाटकांचे इतके प्रयोग पूर्ण अमेरिकेभर होतात, ते काय मॉडेल आहे, ते काय नेटवर्क आहे, आणि ॲट द सेम टाईम मग मराठी सिनेमासाठी मात्र आपल्याला थोडंसं प्रयत्न करावे लागतात. म्हणजे मराठी नाटकांचे जरी कार्यक्रम बघितले ना तरी अमेरिकेत किती होतात, 10 मॅक्सिमम, 12 मॅक्सिमम, म्हणजे शक्य ते 3 किंवा 4 होतात. आणि नाही, एका नाटकाला जर तिथं आणलं तर त्या नाटकाचे एक सांगता 4 प्रयोग होतात किंवा जास्तीत जास्त 10 प्रयोग होतात, त्याच्यापेक्षा जास्त होत नाहीत. पण मग त्याच्यात ते सगळ्या कलाकारांना आणा, त्यांचं ते सगळं स्टे आणि हा सगळा प्रकार चाललेला आहे. पण त्याबरोबरीने जर आपण चित्रपट बघितला, मी आता जर आपण संगीत मानापण बघितला तर आम्ही त्याचे 117 शोज केले किंवा आत्ता गुलकंद चालू आहे अजून तिथे, त्याचे ऑलरेडी 82 शोज झालेले आहेत. त्यामुळे लोकांना बघण्याची इच्छा आहे पण त्यांचा कन्व्हिनियन्स महत्त्वाचा असतो. आणि मग तो त्यांचा कन्व्हिनियन्स सगळ्यांचं गणित जमवून दाखवणं हे अवघड जातं. त्यामुळे थिएटरमध्ये जा, स्ट्रेट अवे ऑप्शन अवेलेबल आहेत, तुम्हाला वेळ असेल तर बघा, वेळ कधी नसेल तर त्या दिवशी बघा. अशा पद्धतीने तो एक फ्लेक्झिबिलिटी त्यात आम्ही इंट्रोड्यूस करू शकलो. आणि हेच सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नाफा अवॉर्ड्स पण सुरू केला. तो खूप छान सोहळा मागच्या वर्षी झाला होता आणि यंदा पुन्हा तो तुम्ही करत आहात. यंदाच्या सोहळ्याचं काय वैशिष्ट्य असणार आहे, कसं असेल? म्हणजे आम्ही काय करतोय आता, तिथे आम्ही एक नाफा फिल्म फेस्टिवल म्हणून चालू केला की जेणेकरून वर्षभरात एक तरी असे दिवस पाहिजे की जिथे लोकांना फक्त मराठी चित्रपटांबद्दलचं एक प्रेम आम्ही निर्माण करू शकतो. तर मागच्या वर्षीचा फिल्म फेस्टिवल तर आमचा सुपर हिट झाला, कारण पूर्ण सोल्ड आउट झाला होता. आणि त्या फिल्म फेस्टिवलमध्ये आम्हाला साधारणतः 2 दिवसाचा तो कार्यक्रम असतो. त्यात आम्हाला भारतातनं पण सचिन पिळगावकर, दिलीप प्रभावळकर, डॉक्टर जब्बार पटेल हे सगळे मंडळी त्यावेळेला आले होते आणि त्या सगळ्यांनी मास्टर क्लासेस कंडक्ट केले. त्यामुळे आमच्यातले जे काही लोकांना क्रिएटर मेंबर्स आहेत की ज्यांना काहीतरी कुठला तरी स्वतःची फिल्म करायची आहे तर त्यांच्यासाठी मास्टर क्लासेस तिकडे कंडक्ट झाले. त्याबरोबरीनेच आम्ही अनरिलीज मूव्हीज तिकडे आम्ही प्रीमियर केले, त्याचे वर्ल्ड प्रीमियर्स. ह्या वर्षी पण आम्ही तशाच पद्धतीने करतो आहोत. 26-27 जुलैला कॅलिफोर्निया थिएटर्सला, सॅन होजे कॅलिफोर्नियामध्ये आम्ही अशा पद्धतीने एक कार्यक्रम करतो आहे की जिथे फिल्म फेस्टिवलमध्ये मेनली म्हणजे अनरिलीज फिल्म्स आम्ही त्यांचं शोकेसिंग करतो आहे, लाईक अ वर्ल्ड प्रीमियर. आणि मग त्याबरोबरीने मास्टर क्लासेस आहेत, कारण यावेळेला मधुर भांडारकर येत आहेत, ह्या वेळेला त्यांच्याबरोबरीने अवधूत गुप्ते येत आहेत, नंतर अमोल पालेकर आहेत, महेश कोठारे आहेत, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी असे मातब्बर मंडळी यावेळेला येत आहेत. आणि त्यांच्या मदतीने आम्ही लोकांना बरेचसे मास्टर क्लासेस देतो आहे. पण 4 मूव्हींचं प्रीमियर पण करतो आहे. एक रावसाहेब मूव्ही आहे, दुसरा मुक्ताई आहे की जो अमेरिकेतून रिलीज झालेला नाही आहे, त्याबरोबरीनेच आपला छबिला आणि सनफ्लॉवर हे 4 मूव्हीज आहेत. आणि ह्या 2 दिवसासाठी आदल्या दिवशी आमची अवॉर्ड्स नाईट आहे. तर फक्त मराठी फिल्म अवॉर्ड्स आणि रेड कार्पेट असा तो सगळा एक्सपिरियन्स आहे. आणि त्या मागच्या वेळेला आम्ही दिलीप प्रभावळकरांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालं होतं. तर त्याचप्रमाणे आता ह्या वेळेला पण असे वेगळे अवॉर्ड्स आहेत, काही परफॉर्मन्सेस आहेत. आणि मराठी सिने तारकांच्या बरोबर रेड कार्पेट वॉक करणं आणि तो एक एक्सपिरियन्स घेणं असं आम्ही एक तिकडे माइलस्टोन एस्टॅब्लिश करतो आहे.
या सिनेमाच्या निवडीबद्दल मला विचारायचं आहे, कारण छबिला नावाचा जो सिनेमा तुम्ही आता उल्लेख केलात तो तर अशा ठिकाणी तो डायरेक्टर राहतो की जिथे गावात रस्ते पण नाही आहेत, लाईट पण नाही आहे, आणि बंजारा समाजातील तो आय थिंक तो डायरेक्टर आहे. सिनेमाची निवड कशी कशी करता? आम्ही आमच्या 11 लोकांची एक टीम आम्ही फॉर्म केली आहे आणि 2000 एक ज्युरीज, ते काही सगळे मराठी लोक नाही आहेत, तर त्यांना हे चित्रपट ते बघतात. म्हणजे आम्हाला तर यावेळेला 14 चित्रपटांचं सबमिशन झालं, त्यातले आम्ही 4 निवडले आणि हे सगळे आम्ही बघितलेले आहेत त्या चित्रपटांचं. आणि आमच्या म्हणजे अमेरिकेतल्या मराठी लोकांची एक टेस्ट जी आहे तर ती टेस्टचं मॅचिंग केलेलं आहे. प्लस त्यांना एक कुठल्या चांगल्या कलाकृती दाखवणं पण आमची एक जबाबदारी आहे, कारण शेवटी हा फिल्म फेस्टिवल असल्यामुळे थोडंसं एक अकॅडमिक इंटरेस्ट पण आहे. तर अशा पद्धतीचे ते सिलेक्शन आहे. आणि ह्या 4 चित्रपटांच्या बरोबरीनेच आम्ही 9 शॉर्ट फिल्म्स दाखवत आहोत. नंतर काही स्टुडंट्स, म्हणजे कारण तिकडे न्यूयॉर्क फिल्म स्कूलमध्ये काही स्टुडंट्स आहेत, त्यांनी केलेले काही चित्रपट आहेत, म्हणजे शॉर्ट फिल्म्स आहेत, त्या पण आम्ही दाखवत आहोत. त्यामुळे साधारणतः एक असे 22 ते 23 चित्रपट की जे शॉर्ट आणि लाँग फिल्म्स आहेत त्या त्यांना तिथे बघायला मिळणार आहेत. आणि एक 100 फीटचं स्क्रीन आणि 5.1 डॉल्बी असं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ते 1,500 लोक एकत्र एका वेळेला बघू शकतात. अशा पद्धतीचं जुन्या स्टाईलचं असं ऑपेरा अँटिक थिएटर पण आहे ते. मला तुम्ही मगाशी म्हणालात की फक्त मनोरंजन नाही तर लोक शिकण्याच्या दृष्टीने सुद्धा ह्या सगळ्या फेस्टिवलकडे पाहत असतात. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केलात की आम्ही मराठी फिल्म आपण सिटी म्हणू शकतो त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या सगळ्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स मिळतो लोकल अमेरिकन्सचा? आता त्याच्यातनं ना काय होतं ना की आमच्या म्हणजे कॅलिफोर्नियामध्येच हा कार्यक्रम होत असल्यामुळे आणि कॅलिफोर्नियामध्येच हॉलिवूड पण असल्यामुळे तिथले बरेचसे फिल्म बफ्स ॲज वेल ॲज चांगले स्टुडंट्स ते दे आर लुकिंग फॉरवर्ड टू दिस, कारण त्यांच्यासाठी साऊथ ईस्ट एशियन फिल्म्सला खूप इम्पॉर्टन्स असतो. आणि त्यामुळे अशा चित्रपटांची जर त्यांना बघायला ऑप्शन्स मिळतात तर ते मोठ्या प्रमाणात ते गर्दी करतात. आणि ह्या सगळ्या चित्रपटांना सबटायटल्स असतात. आणि मराठी चित्रपट हे खूप सेन्सिबल असतात. म्हणजे तिथल्या लोकांना पण सत्यजित रेंचे म्हणजे बेंगॉली चित्रपट आणि हे मराठी चित्रपट हे बघण्यामध्ये खूप उत्सुकता असते, कारण आपल्या चित्रपटांमध्ये हिरो किंवा हिरोईन ही स्क्रिप्ट असते आणि ते त्यांना ते खूप भावतं. तर अशा पद्धतीचं ते एक जे एक कॉंग्लोमरेट आहे की म्हणजे ओरिजिनल अमेरिकन्स आणि मराठी अमेरिकन्स हे एकत्र येऊन त्याच्यात काहीतरी करू बघतायत. आणि मराठी जरी लँग्वेज असली तरी नाफाचा पूर्ण फोकस हा मराठी चित्रपटांना ग्लोबल करणं आहे. म्हणजे आपण लँग्वेजमध्ये असू, त्याच्यात तुम्ही डबिंग करू शकता, वेगळ्या पद्धतीचे सबटायटल्सनी जाऊ शकता, पण जसे कोरियन मूव्हीज लोक बघतात तसे मराठी मूव्हीज पण जगभर लोकांनी बघावेत असा आमचा एक हट्ट आहे. आणखी खरं तर मला एक विचारायचं होतं की यंदा तुम्ही अनेक नावं घेतलीच आहेत, त्यांना तुम्ही तिकडे घेऊन जात आणि त्यांच्या अनेक परफॉर्मन्सेस वगैरे सगळं होणारच आहे. कधी हा सोहळा असणार आहे आणि इथल्या लोकांना तो कसा अनुभवता येईल? 25, 26, 27 जुलैला सॅन होजे कॅलिफोर्नियामध्ये हा सोहळा होणार आहे, कॅलिफोर्निया थिएटर्समध्ये. तर इथे ॲक्च्युली आपण आता काय करतो की आमचे जे सगळे कलाकार मंडळी तिथे येतात, तिथले जे लोकल मंडळी असतील त्या सगळ्यांना बघता येईलच. म्हणजे ABP माझाचे जे सगळे काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांचे सगळे नातेवाईक आणि ते सगळे मित्रमैत्रिणी तिकडे नक्कीच येऊ शकतील. पण त्याबरोबरीनेच ABP माझाचं आणि नाफाचं आता हे जे काही आपलं असोसिएशन आहे त्या असोसिएशनच्या थ्रू आपण नक्कीच अशा पद्धतीचे कंटेंट्स म्हणजे जे आम्ही एक डे टू डे बेसिसवरती तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण इथे आणू शकतो की त्यांना त्याच्यातनं एक समरी बघता येईल. आणि मे बी आपल्याला ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी का होईना ABP माझं नक्की तिकडं आम्ही त्यांना आमंत्रण करू, सो दॅट तुम्ही लाईव्ह इकडे टेलिकास्ट करा. कारण की तुम्ही कायमच अशा चांगल्या सब्जेक्ट्सना सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे माझ्या पण देऊळ आणि भारतीयला तुम्ही खूप चांगला सपोर्ट दिला होता. त्यामुळे अशी जी चांगली ॲक्टिव्हिटी होते की ज्याच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला मदत होणार आहे आणि आपल्या निर्मात्यांना मदत होईल आणि त्याच्यामुळे अजून चित्रपट येतील. आणि ह्या सगळ्या अशी ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याला म्हणजे मोर दॅन इव्हेंट आमच्या दृष्टीने ही एक मुवमेंट आहे, एक चळवळ आहे. आणि ह्या चळवळीला ABP माझा एवढा सपोर्ट देते, त्यामुळे मनापासून आभार. खरंच तुम्ही काम चांगलं करता त्यासाठीच ABP माझा आहे. तुम्ही वळवणी ह्याचा देऊळ आणि भारतीयाचा उल्लेख केलात, त्या 2 क्लासिक्स नंतर आणखी काहीतरी अपेक्षित आहे तुमच्याकडून, त्याबद्दल काही विचार करताय? कारण दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही अमेरिकेत जाऊन एक नेटवर्क सेट करताय डिस्ट्रीब्युशनचं, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी सिनेमा पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. इथल्या नेटवर्कवरती नव्याने काही विचार केला आहे का? म्हणजे काय झालं ना की मी अमेरिकेत राहत असल्यामुळे आता शेवटी आम्ही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे गोष्टी घडत आहेत त्याच्यातनं आम्हाला इन्स्पिरेशन येतं आहे आणि आम्ही ते तिकडे करेक्ट करून फिक्स करून आम्ही ते दाखवतो आहे. म्हणजे आता इथे आपल्याला जे काही रस्ते बांधणं शक्य नाही ते आम्ही तिकडे करू शकतो म्हणजे चित्रपटसृष्टीसाठी, कारण की आमच्याकडे ती जागा आहे, आमच्याकडे लोकं आहे, आम्हाला आता अनुभव आहे की जे महाराष्ट्रात करतात त्यातलं काय पाहिजे काय नको आहे. पण मला असं वाटतं की इथे जे आपले एक गोष्ट प्रामुख्याने
मराठी चित्रपटसृष्टीने टाळली पाहिजे ती म्हणजे आपलं एकाच महिन्यामध्ये 7-8 चित्रपट रिलीज करून ते सगळे वाया जातात. आणि आम्हाला पण आता प्रॉब्लेम असा येतोय की हे सगळे निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसेस आम्हाला कॉन्टॅक्ट करतायत, पण आम्ही स्ट्रिक्टली सांगतोय आणि आम्ही एकच चित्रपट एका महिन्याला करणार आहोत. आता करेक्ट, तो तर आहेच, पण आता कसं होतं की तिकडच्या लोकांची एक जी टेस्ट आहे ती थोडीशी वेगळी आहे. म्हणजे एक नॉस्टॅल्जिक मूवीज ते बघतात किंवा एक क्लासिक किंवा एक सेन्सिबल मूवी ते बघतात. म्हणजे कमर्शियल मूवी एका बाजूला की ज्याच्यात आपण पूर्ण तद्दन मसाला असतो, पण दुसऱ्या बाजूला एक पूर्ण कलाकृती म्हणजे एंटरटेनमेंट एका बाजूला आणि कलाकृती दुसऱ्या बाजूला यांचा एक मेळ साधला गेला पाहिजे. आणि तो मेळ जर साधला गेला तर तो चित्रपट लोकांना भावतो असं आमची आशा आहे. त्यामुळे आम्ही काय करतोय की नाफाच्या थ्रू आम्ही जे काही चित्रपट दाखवतोय ते तुम्हाला नक्की आवडतील अशा पद्धतीचं आम्ही एक काइंड ऑफ गॅरंटी तयार करतोय. एक्झॅक्टली. आणि म्हणून मग असे चित्रपट आम्ही जेव्हा तिकडे आणतोय त्यावेळेला महिन्यातनं 2 आम्हाला नाही करता येत, कारण की तिकडे जरी मराठी माणसं असली 5 लाख तरी आमचं सॅटर्डे संडे हा सगळ्यात जास्त फोकस असतो, कारण कामांच्या पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे शुक्रवार शनिवार रविवार हा जर फोकस असेल तर एका महिन्यामध्ये आम्ही एकच दाखवू शकतो. त्यामुळे मला असं माहिती आहे की सांगा 200 चित्रपट रिलीज होतात, त्यातले 50 चित्रपट डिस्ट्रीब्युशनला येतात आणि मे बी 10 चित्रपट पुढे जातात आणि 3 किंवा 4 चित्रपट चालतात. तर ह्या दृष्टीने बघताना आम्हाला ते 10 किंवा ते 20 पुढे आणायची इच्छा आहे की जे चालतील. पण ज्या चित्रपट चांगले आहेत की ज्यांना फक्त महाराष्ट्रात थिएटर मिळालं नाही म्हणून ते चालले नाहीत, असे असतील तर ते आम्ही नक्की तिकडे आणू. कारण की आत्ता आम्ही आदिनाथ कोठारेचा पाणी दाखवला, तो लोकांना प्रचंड आवडला. आणि अशा पद्धतीची चांगल्या कलाकृती तिकडे आणल्यानंतर मे बी तिकडे आवडल्यानंतर पण चित्रपट इकडे चालू शकतात. कारण की स्थळसारखा चित्रपट आम्ही मागच्या वर्षी तिकडे रिलीज केला की जो पिळगावकरांनी स्वतः बघितला आमच्याच फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि मग त्यांनी ठरवलं की इथं रिलीज करायला पाहिजे. म्हणजे त्या चित्रपट फिल्म किंवा चित्रपट महोत्सवामुळे नाफाच्या जयंत सोमालकर सारख्या अतिशय हुशार दिग्दर्शकाला, पिळगावकरांसारख्या अतिशय हुशार याची हात मिळाला, एक सपोर्ट मिळाला. आणि अशा पद्धतीचं मॅच मेकिंग होणं आवश्यक आहे आणि ते नाफाच्या थ्रू झालं. आम्हाला पण चांगला आनंद वाटला त्याच्यात. निमित्त ठरतंय नाफा सगळ्याच गोष्टीसाठी. आणि उद्देश हाच आहे की मराठी सिनेमा, मराठी कलाकृती, मराठी माणसं जगभरात पोहोचावीत आणि त्यासाठी तुम्ही काम करताय. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. आणि जसं मगाशी म्हणाल तसं तर तुम्ही टाळले, अजून काहीतरी नवीन तुमच्याकडून अपेक्षित आहे, त्यावरतीही लवकरच विचार करावा. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच आणि सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.